बघा मित्रांनो, हे आहे तुरीचं शेत आणि आता तुरीची जी पाने आहे त्याची गळती झालेली आहे आणि त्याच्यामुळे खाली पालापाचोळा साचलेला आहे आणि याच्यापासूनच नंतर खत हे बनवले जाते। शेतामध्ये ते खत तयार होते आणि या तुरीच्या शेंगा पण बघत आहात, काही शेंगा या वाळलेल्या आहेत। नीट तुम्हाला जर निरीक्षण करायचं असेल तर तुम्ही अशा प्रकारे तुरीच्या शेतामध्येच भटकंती केली पाहिजे, त्याच्यामुळे तुम्हाला या जमिनीचा अभ्यास होतो। धन्यवाद।